ऑप्टिकल्स नजर और नंबर के चश्मे इंतहाई मुनासिब दामों में मिलेंगे। नैना ऑप्टिकल्स जामत सालियात के पास, ताबानी किराना के बाजू में, मालेगांव। शिवाजी महाराजांचे पुत्ररत्न आणि पुत्रीरत्न आहोत आणि इथे जे घटना घडतायत हे आम्हाला कदापि स्वीकार नाहीये। कारण की राजेंना हे स्वीकार नव्हतं की मुलींवरती अत्याचार होणं, त्यामुळे आम्ही हे कदापि स्वीकार करणार नाही की कुठल्याही बाळावरती, कुठल्याही महिलेवरती, कुठल्याही मुलीवरती आजच्या तारखेत अत्याचार झालेला स्वीकार होणार नाही। आम्ही आता विनंती करत नाहीये, आम्ही आता निवेदन करत नाहीये, आता आम्ही सरळ आज्ञा देतो आहे की आमच्या मुलीचा न्याय झालाच पाहिजे आणि आरोपीला फक्त फाशीच नाही, आरोपीला अशी शिक्षा द्या की भर चौकामध्ये, चार चौघांमध्ये त्याचं तोंड ठेचलं गेलं पाहिजे। त्याच्या आई वडिलांना ही परवानगी दिली पाहिजे की त्यांना जी सजा द्यायची आहे ती त्याला दिली पाहिजे आणि तरच आमच्या यज्ञाला आणि ह्या महाराष्ट्राच्या जेवढ्या मुलींवरती हा बलात्कार, हा अत्याचार झालेला आहे त्या मुलींना संरक्षण मिळेल। आज 12 दिवसाच्या आत म्हणतात की 12 दिवसांनंतर आत्मा मुक्त होतो, तर 12 दिवसाच्या आत आमच्या यज्ञाला हा न्याय मिळालाच पाहिजे। यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे, यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे। यज्ञाच्या बाबतीत जे आज आम्ही मोर्चा काढला, तर यज्ञासाठी आपण सगळ्यांनी तिच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करू नये, पण एकच श्रद्धांजली अर्पण करायची, शासनाकडे निवेदन करायचं की तिला न्याय हा मिळालाच पाहिजे। 12 दिवसाच्या आत यज्ञाला न्याय हा मिळालाच पाहिजे। आजी असं बोलायचं की 12 दिवसाच्या आत न्याय मिळाला नाही ना तर मेरा सरकार से एक ही गुजारिश है, अगर सरकार से ये काम नहीं होता होगा तो सरकार ने वो आरोपी को हमारे हवाले कर देना, हम वो आरोपी का जो करना है वो करेंगे, है ना। अगर किसी को सरकार को अगर न्याय नहीं देते आया होगा तो हमें बोलो, हम ऑल इंडिया के किन्नर यहाँ पर जमा कर और बड़ी रैली निकालेंगे, पर आरोपी को न्याय दिलाकर ही रहेंगे। यज्ञाला न्याय, यज्ञाला न्याय। मैं ये कहना चाहूंगी कि हम लोग अभी जोश में हैं, रैली निकाल रहे हैं, कैंडल जला रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, पर ये सरकार तक बात पहुंचने के लिए हमें यहाँ पर नहीं रुकना चाहिए। जब तक उसे सजा नहीं मिलती है तब तक ये रैलीज निकलनी चाहिए, तब तक अपना आक्रोश हमें दिखाना चाहिए। हमें अब जाकर घर पे जाके शांति से सोना नहीं है, हमें अपना आक्रोश लास्ट जब तक उसे सजा नहीं होती है तब तक दिखाना है, और नहीं होती है तो वापिस उसके ऊपर क्या करना है इसके लिए वापिस से हमें साथ में आना है और पूरे महाराष्ट्र राज्य को मालेगाव में लेकर आना है और उसके ऊपर कारवाई करनी है, मतलब करनी है। केंद्र सरकारला आमची विनंती का हे जे प्रकार वाढत चालले, एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत सरकार बनू शकतं, मग एका रात्रीत एक चिमुकलेला न्याय का बरं नाही मिळू शकत? जर तुमच्या हातात सर्व काही आहे, पोलीस प्रशासनाच्या हातात सर्व काही आहे, मग एन्काउंटर करा ना त्याचा। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे ना, आपल्याच मतावर सगळ्या काही गोष्टी करताय ना, मग आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत आहे आणि एन्काउंटर झाला पाहिजे। मला हे वाटतं त्या मुलाचं फाशी द्या नका देऊ, पण पोलीस प्रशासनाला विनंती करायचा एन्काउंटर तुम्ही करा आणि तुम्ही त्याला संपवून टाका आणि यज्ञाला न्याय मिळवू द्या। सरकारला हीच विनंती आहे आमची सर्वांची आणि सगळ्या मालेगावकरांनी नाही तर पूर्ण महाराष्ट्राने जे उठवलंय ते प्रकरण थांबलं नाही पाहिजे, यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे। आज आपल्या बी घरात लहान लहान मुलं आहे, आज आमच्यावर काय भीती आम्हाला माहिती, आज हे प्रकरण पाहून आमची इच्छा होत नाही लहान मुलांना बाहेर पाठवायची। त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की या चिमुकलेला न्याय मिळाला पाहिजे, इथे थांबणार नाही आम्ही। या कॅन्डल मोर्च हा फक्त एक इशारा होता सर्वांसाठी, हा फक्त सरकारसाठी फक्त हा इशारा होता, याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही सर्वजण मिळून रस्त्यावर उतरणार आणि 100% उतरणार। यज्ञाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपी जोपर्यंत ठार होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, ही सरकारला विनंती आहे। यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे, यज्ञाला न्याय। ये सरकार को आह्वान है हमारा, उसको गोली से मारो या फांसी से मारो, हमें कोई दिक्कत नहीं, उसको मारे डालो, पर उसको जो आगने डाक बोलते ना, उसको हम मालेगांव तालुके में लगने नहीं देंगे, पूरा गांव जला देंगे। इसी कोई बात, उसको आगने डाक का जो रहता ना, जो मरेंगे उसके बाद आगने डाक देंगे ना, उसकी एक बूंद भी मालेगांव में हम फड़कने देंगे, हमारे पूरे मालेगांव तालुके में। उसको समुद्र में पाओ या कहीं पर भी मालेगांव में उसकी डेड बॉडी हम आने नहीं देंगे। जिस भी दिन आएंगे ना उस दिन एम्बुलेंस जला देंगे मालेगांव के बाहर ही, आने नहीं देंगे। उसकी आगनी डाक हमें पसंद नहीं है मालेगांव में। विचार केला का मारताना
अत्याचार करताना, तर तुम्ही एवढा वेळ लावता का बरे? माझी एवढीच एक विनंती की तुम्हाला एवढा वेळ का बरं लागतोय? एका सेकंदात ते सर्व नष्ट केलं. तुम्ही एवढा वेळ का बरं घेताय? तुम्ही आता आम्हाला न्याय दिलाच पाहिजे, यज्ञ बाळाला न्याय मिळालाच पाहिजे, एवढीच आमची सर्वांची विनंती आहे. बस. हुआ ये गलत हुआ, हमको हमारा इंसाफ होना और जो आरोपी है उसको फांसी होना। हम जो भी यहाँ पे सब एक होएले सिर्फ इसलिए ले कि आरोपी को फांसी होना भैया।